डियर स्टुडंट्स नमस्ते. या व्हिडिओमध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या विषयामधील प्रॅक्टिकल नंबर 3 चा स्टडी करणार आहोत. मागील दोन व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 1 आणि प्रॅक्टिकल नंबर 2 या दोन प्रॅक्टिकलचा स्टडी केलेला आहे. तर आज आपण आपलं प्रॅक्टिकल नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. तर प्रॅक्टिकल नंबर 3 हे खूप स्मॉल प्रॅक्टिकल आहे. Title of practical number 3 is Design ER Diagram and Normalize Database. तर यामध्ये आपल्याला ER डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्या ER डायग्रामचा जो डेटाबेस आहे तो नॉर्मलाइज करायचा आहे. नॉर्मलाइज म्हणजे फर्स्ट नॉर्मलाइज फॉर्म, सेकंड नॉर्मलाइज फॉर्म आणि थर्ड नॉर्मलाइज फॉर्म असे 3 फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. तर ER डायग्रामचा बेसिकली यूज काय होतो, तर सर्वात आधी डेटाबेस तयार करण्या अगोदर एक डायग्राम ड्रॉ केली जाते. मग त्या डेटाबेसमध्ये कोणते टेबल येतील, त्या टेबलमध्ये प्रायमरी कोणत्या असतील, त्या टेबलचं आणि दुसऱ्या टेबलचं रिलेशन काय असेल, कोणते ऑपरेशन तिथे परफॉर्म होतील, हे सगळं डायग्रामच्या माध्यमातून स्वरूपातून पुढे मांडलं जातं. त्यालाच ER डायग्राम म्हणतात. आणि ER डायग्राम तुमची तयार झाली की तुम्ही टेबल सहज काढू शकता, तयार करू शकता. म्हणजेच टेबल तयार करण्याच्या पूर्वीची ही स्टेप आपण त्याला म्हणू शकतो, दॅट इज ER डायग्राम. अँड आफ्टर ER डायग्राम यू कॅन प्रिपेअर युअर टेबल अँड आफ्टर टेबल यू कॅन इन्सर्ट युअर डेटा अँड स्टोर युअर डेटा इन युअर डेटाबेस. तर बेसिकली डेटाबेसची ही पहिली स्टेप असते ER डायग्राम ड्रॉ करण्यासाठी. तर आपण बघूया प्रॅक्टिकलमध्ये काय विचारलेलं आहे. तर प्रॅक्टिकलचा स्टडी केल्यानंतर इथे तुम्ही वाचू शकता. इथे सिम्बॉल्स दिलेले आहेत वेगवेगळे डायग्राम मध्ये जे वापरतो. एंटिटी, देन सिंपल ॲट्रिब्यूट, कंपोजिट ॲट्रिब्यूट, ट्रीटमेंट, एज. तर तुम्हाला तुमचे टीचर हे योग्य पद्धतीने शिकवतील अथवा मी सुद्धा एक व्हिडिओ त्यावर डिटेलमध्ये बनवेल. तर आपण आज यामध्ये फक्त प्रॅक्टिकलचं सोल्युशन पाहणार आहोत की कसं ते सोडवायचं आणि आन्सर काय असणार आहे. तर इथे एक ER डायग्राम दिलेली आहे. हॉस्पिटल सिस्टीमची ER डायग्राम आपल्याला दिसत आहे इथे आणि त्याचे टेबल रिप्रेझेंटेशन दिलेले आहेत. तर ER डायग्राम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला रिसोर्स लागेल. फर्स्ट कम्प्युटर सिस्टीम and specification of my computer system is i5 or i3 processor, 4GB RAM and 512GB hard disk. And for to draw ER diagram I use Paint application. There are different applications available on internet, you can use it. Okay, in result we studied how to draw ER diagram and process of normalization. So first question is draw notations for multi-value and derive attribute. ओके, तर मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट हा या दोन सर्कलच्या स्वरूपात रिप्रेझेंट केला जातो. तर डिराइव ॲट्रिब्यूट हा डॅश लाईनच्या स्वरूपात डिस्क्राइब केला जातो. म्हणजे हे दोन्ही इलिप्स सारखेच दिसत आहेत. हा इलिप्स डॅश लाईनने दाखवायचा आहे. तर या इलिप्स मध्ये अजून एक सब इलिप्स तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. तो असेल मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट रिप्रेझेंट करण्यासाठी आणि डिराइव ॲट्रिब्यूट हा डॅशच्या स्वरूपात दाखवला जातो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन जो दिलेला आहे, तर ही ER डायग्राम इथे दिलेली आहे. तर बेसिकली ही बुक्सची ER डायग्राम दिसते. तर रेक्टँगल मध्ये एंटिटी म्हणतात याला. म्हणजे देअर आर बुक्स, पब्लिशर, स्टुडंट या 3 एंटिटी आपल्याला इथे दिसत आहेत. तर ज्या ॲट्रिब्यूट खाली अशी अंडरलाईन केलेली आहे म्हणजे बुक आयडी, पब्लिकेशन आयडी आणि स्टुडंट आयडी असे 3 दिसत आहेत. तर ही प्रायमरी की आहे. म्हणजे ज्यावेळी हा टेबल आपण बुकचा तयार करू, पब्लिशरचा तयार करू किंवा स्टुडंटचा तयार करणार आहोत, त्यावेळी बुकचा टेबल तयार करताना बुक आयडी द्यावाच लागेल. पब्लिशरचा टेबल तयार करताना पब्लिशर आयडी द्यावाच लागेल आणि स्टुडंटचा टेबल तयार करताना स्टुडंट आयडी हा प्रत्येक स्टुडंटला असाइन करावाच लागेल. या व्हॅल्यू त्या टेबलमध्ये दिल्याशिवाय आपण
त्याचे रेकॉर्ड तयार करू शकत नाही. म्हणजेच प्रायमरी की ही कंपल्सरी असते हे आपल्याला इथे लक्षात येत आहे. तर इथे हा चौकोन म्हणजेच डायमंड जो दाखवलेला आहे तो या दोघांमधलं रिलेशन दाखवते. म्हणजे पब्लिशर बुक पब्लिश करणार आहे म्हणून ते रिलेशन दाखवण्यासाठी इथे डायमंड सिम्बॉलचा यूज केलेला आहे आणि त्याला ऑपरेशनला नाव दिले पब्लिश. तर स्टुडंट आणि बुक मध्ये रिलेशन आहे बॉरो. म्हणजे स्टुडंट काय करू शकतात की लायब्ररीमधून किंवा ते बुक बॉरो करू शकतात. मग त्या परत बॉरोचे इथे ॲट्रिब्यूट्स दाखवलेले आहेत. म्हणजे त्याला रिटर्न कधी करायचंय, ड्यू डेट काय आहे, इश्यू काय आहे. बुकचे ॲट्रिब्यूट वेगवेगळे दाखवलेले आहेत, ऑथर, टायटल, प्राइस, अवेलेबल. आणि स्टुडंटचेही ॲट्रिब्यूट इथे दाखवलेले आहेत, तसेच पब्लिशरचे आहेत. तर ER डायग्राम रीड अशी केली जाते. तर या ER डायग्रामचे क्वेश्चन विचारलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय डिराइव्ह ॲट्रिब्यूट. तर डिराइव्ह ॲट्रिब्यूटचा सिम्बॉल कसा असतो, तर डॅश सिम्बॉलने दाखवला जातो. तर इथे डॅश सिम्बॉल म्हणजेच डॅश इलिप्स इथे कुठेच दिसत नाहीये, त्यामुळे त्याचा आन्सर आहे देअर इज नो डिराइव्ह ॲट्रिब्यूट. देन सेकंड आयडेंटिफाय मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट. बेसिकली मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट इथे आपल्याला जर शोधायचं झालं तर ऑथर होऊ शकतो. मग ऑथरला अगेन त्याचं स्वतःचं नेम असू शकतं, त्याचा ID असू शकतो, राईट, त्याचा मोबाईल नंबर असू शकतो. मग मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट म्हणजे काय, इथे जे इलिप्समध्ये ॲट्रिब्यूट दाखवलेले आहेत त्या ॲट्रिब्यूटला अजून तुम्ही सब ॲट्रिब्यूट डिराइव्ह जर करू शकत असाल देन इट इज कॉल्ड ॲज मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट. आता टायटलला आपण करू शकतो का, नाही. टायटलला अगेन त्याचे सब ॲट्रिब्यूट काढू शकत नाही, तर ऑथरचे असे काढू शकतो. सो ऑथर इज ए मल्टीव्हॅल्यू ॲट्रिब्यूट हिअर. देन थर्ड क्वेश्चन इज आयडेंटिफाय प्रायमरी की अँड फॉरेन की. आता प्रायमरी की ज्या खाली अंडरलाईन केलेले आहे त्या प्रायमरी की म्हणजे बुक ID, पब्लिशर ID अँड स्टुडंट ID. सो हिअर आय रिटर्न प्रायमरी कीज बुक ID, पब्लिशर ID आणि स्टुडंट ID. आणि फॉरेन की म्हणजे काय, तर सपोज हे दोन टेबल घेतले, एक बुक्स आणि दुसरा आहे पब्लिशर. ओके, बुक्स आणि पब्लिशर हे दोन टेबल बघितले, तर बुक्स जी प्रायमरी की आहे बुक ID ती आपल्याला शोधायची की बुक ID हे ॲट्रिब्यूट पब्लिशर स्टुडंट मध्ये कुठे यूज केलंय का, तर आपल्याला ते दिसत नाहीये. म्हणजेच काय, एका टेबलची प्रायमरी की जर दुसऱ्या टेबलमध्ये ॲट्रिब्यूट म्हणून वापरलेली असेल तर तिला आपण फॉरेन की म्हणतो. मग बघा बुकच्या मध्ये बुक ID प्रायमरी की आहे, ती दुसऱ्या टेबलमध्ये आपल्याला दिसत नाही, स्टुडंटमध्ये नाही, पब्लिशरमध्ये नाही, इकडे बॉरोमध्ये सुद्धा नाही. पब्लिशर मधली पब्लिशर ID ही प्रायमरी की आहे, ती बुकमध्ये सुद्धा दिसत नाहीये कुठे ॲट्रिब्यूट, स्टुडंटमध्ये सुद्धा दिसत नाहीये, बॉरोमध्ये नाहीये. त्यानंतर स्टुडंटमध्ये जे स्टुडंट ID ॲट्रिब्यूट आहे ती प्रायमरी की आहे, तीही पब्लिशर किंवा बुक्समध्ये दिसून येत नाही. म्हणजे इथे फॉरेन की दिसत नाहीये आपल्याला. सो आन्सर इज देअर इज नो फॉरेन की. देन नाव थर्ड क्वेश्चन इज consider the database of figure number 2, draw normalized tables up to 3NF. तर या टेबलवरून आपल्याला काय करायचं आहे, तर थर्ड नॉर्मल फॉर्म, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नॉर्मल फॉर्म आपल्याला डिझाइन करायचा आहे या ER डायग्रामवरून. तर त्याचा आन्सर मी इथे दिलेला आहे. तर इथे मी दाखवलेलं आहे तिन्ही नॉर्मल फॉर्म्स इथे बेसिकली दाखवलेले आहेत. तर पहिल्यांदा पूर्ण टेबलमधले मी ॲट्रिब्यूट सगळे लिहून घेतलेले आहेत, जसे की बुक ID, ऑथर, टायटल, प्राइस. मग त्याला नाव दिलेले आहे बिफोर नॉर्मलायझेशन. मग सगळे ॲट्रिब्यूट असे कॉलमच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलेले आहे. मग त्यानंतर मी फर्स्ट नॉर्मल फॉर्म डिझाइन केलेला आहे, फर्स्ट नॉर्मल फॉर्म. मग तो काढताना या टेबलमध्ये काय केलेलं आहे की मल्टिपल सेम नेमचे कॉलम मी रिमूव्ह केले. जसं की इथे नेम आपल्याला दिसतोय, हा नेम इथे आहे बरोबर, तर तो रिमूव्ह केलेला आहे. तसेच फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये काय करतात की डुप्लिकेशन जर असेल तर ते रिमूव्ह केलं जातं. तर सध्या डेटा नाहीये आपल्याकडे, फक्त कॉलमची नावं आहेत. सो आपण कॉलम इथे फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढे मी जाऊन सेकंड नॉर्मल फॉर्म तयार केलेला आहे. तर फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये आपण सब टेबल, हा एकच टेबल आपल्याला दिसतोय, तर याला सब टेबल मध्ये जर डिवाइड केलं तर हा टेबल दुसऱ्या टेबलवर डिपेंड न राहता
सिंगल टेबल आपण फॉर्म करू शकतो. तर बुकचा एक सेपरेट टेबल केला आहे, मग त्याच्यामध्ये बुक आय डी, ऑथर, टायटल, प्राइस, अवेलेबल, पब्लिशर आय डी आणि स्टुडंट आय डी येईल. पब्लिशरमध्ये पब्लिशर आय डी आणि ॲड्रेस, स्टुडंटमध्ये स्टुडंटचा डेटा, स्टुडंट आय डी, एम्प्लॉई आय डी, ब्रांच, इश्यू डेट आणि रिटर्न डेट. मग बुकमध्ये बघा कुणी बुक घेतले हे आपल्याला स्टुडंट आय डी वरून समजू शकतं, तर इथे स्टुडंट आय डी त्यासाठी दिलाय. पब्लिशर आय डी म्हणजे पब्लिशर आय डी. मग बुकचं पब्लिशर आय डी आणि ॲड्रेस आपल्याला शोधायचा असेल तर या पब्लिशर आय डी वरून आपण दुसऱ्या टेबलमधून इन्फॉर्मेशन फेच करू शकतो. हे बुक कुणी बॉरो केले हे आपण या स्टुडंट आय डी वरून स्टुडंटच्या टेबलमध्ये जाऊन त्या स्टुडंटची पूर्ण इन्फॉर्मेशन फेच करू शकतो. तर हा झाला सेकंड नॉर्मल फॉर्म. त्यानंतर थर्ड नॉर्मल फॉर्म इथे दिलेला आहे, तर त्यामध्ये सुद्धा 3 टेबल तयार केलेले आहेत. पहा आता स्टुडंटच्या टेबलमधून मी स्टुडंट आय डी, बुक आय डी घेतलेला आहे आणि इश्यू डेट आणि रिटर्न डेट, म्हणजे आपल्याला स्टुडंटच्या आय डी वरून त्याने कोणतं बुक घेतलेलं आहे मग त्या बुकची रिलेटेड माहिती आपल्याला बुक टेबलमधून मिळू शकते, कारण हा बुक आय डी आणि हा बुक आय डी सेम आहे. त्यामुळे आपल्याला इथे परत ऑथर, टायटल, प्राइस ऍड करण्याची गरज नाहीये, कारण त्याच्यासाठी सेपरेट टेबल आहे. त्यानंतर पब्लिशर आय डी साठी बुक आय डी इथे आहे, म्हणजेच या बुक आय डी वरून आपण त्याचं पब्लिशर आणि ॲड्रेस सुद्धा फाइंड आउट करू शकतो. तर हा आहे त्याचा थर्ड नॉर्मल फॉर्म. ओके, तर तुम्हाला हे समजण्यासाठी मी अजून एक व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये तुम्हाला अजून बेसिकली समजेल. आपण असंच एखादं एक्झाम्पल सोडवून पाहूया. त्यानंतर पुढेचा क्वेश्चन आहे मॅन्युअल मधला, ड्रॉ नोटेशन्स फॉर स्ट्रॉंग अँड वीक एंटिटी. तर इथे आन्सर दिले, स्ट्रॉंग एंटिटी ही रेक्टँगलने दाखवतात आणि वीक एंटिटी ही रेक्टँगल इनसाइड अनदर रेक्टँगलने दाखवतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन स्ट्रॉंग अँड वीक एंटिटी. तर इथे डिफरन्स दिलेला आहे. स्ट्रॉंग एंटिटी मध्ये काय की अशी एंटिटी की ज्या एंटिटीचा वापर आपण प्रायमरी की बनवण्यासाठी करू शकतो, दॅट इज कॉल्ड एज स्ट्रॉंग एंटिटी. अँड वीक एंटिटी कशी असते, तर ती आपण प्रायमरी की म्हणून सेट करू शकत नाही. स्ट्रॉंग एंटिटी ही डिपेंड नसते कोणत्याही एंटिटीवर, तर वीक एंटिटी ही नेहमी स्ट्रॉंग एंटिटीवर डिपेंड असते. आणि नंतर त्याचं नोटेशन, स्ट्रॉंग एंटिटी रेक्टँगल अँड weak entity rectangle inside another rectangle. So this is the difference. The next question is exercise. First question, draw ER diagram for railway reservation system using minimum 4 entities. तर त्यांनी हिंट दिलेली आहे, बेसिकली हेच वापरावे असं काही नाहीये. तर मी माझी ER डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ER डायग्राम ड्रॉ केलेली आहे, तर ती बघूया आपण. ओके, रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम तुम्हाला इथे दिसत असेल, तर ही ER डायग्राम मी इथे ड्रॉ करून ठेवलेली आहे. तर यामध्ये 4 एंटिटीज घेतल्यात, ट्रेन, त्यानंतर ॲडमिन, त्यानंतर पॅसेंजर आणि त्यानंतर बुकिंग. ओके, तर अशा पद्धतीने मी 4 एंटिटीज इथे घेतलेल्या आहेत. ओके, तर इथे बघू शकता ट्रेनसाठी ट्रेन नंबर, ट्रेन नेम आणि ट्रेन डेस्टिनेशन दिलेलं आहे. ॲडमिनसाठी ॲडमिन आय डी आणि ॲडमिन नेम दिलेला आहे ॲट्रिब्यूट. पॅसेंजरमध्ये पॅसेंजरचा आय डी हा प्रायमरी की खाली मी अंडरलाईन केले. ट्रेनमध्ये टी नंबर, ॲडमिनमध्ये ए आय डी, पॅसेंजरमध्ये पी आय डी. तसंच बुकिंगमध्ये बी आय डी, सोर्स, त्या ट्रेनचा डेस्टिनेशन कुठे जाणार आहे आणि पॅसेंजरने ज्या स्टेशनपर्यंत तिकीट काढलेले आहे त्याचे फेअर. म्हणजे पॅसेंजर हॅज रिलेशनशिप. इथे आपण हॅज म्हणजे काय, पॅसेंजर बुकिंग करू शकतो. पॅसेंजर हॅज 1 और मल्टिपल बुकिंग्स, राईट, म्हणजे रिटर्नचं सुद्धा तो तिकीट काढू शकतो. ॲडमिन मॅनेज करणारे सगळं ट्रेन, पॅसेंजर या गोष्टी, म्हणून इथे मॅनेज दाखवलेले आहे रिलेशनशिप. ओके, तर ही डायग्राम आहे ER डायग्राम रेल्वे रिझर्वेशन सिस्टीमची. देन फर्स्ट क्वेश्चन इज कम्प्लीटेड. नाउ सेकंड क्वेश्चन, नॉर्मलाइज द डेटाबेस ऑफ रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम अप टू 3rd NF. तर या डायग्राममध्ये जे आपण ER डायग्राममध्ये एंटिटीज दाखवलेले आहेत त्याचे टेबल मी बनवलेले आहेत, तेच आन्सर आपलं 3 NF पर्यंत कन्व्हर्जनचं आहे. तर फर्स्ट NF मध्ये मी काय केलेलं आहे, तर सगळ्या एंटिटीज एका टेबलच्या फॉर्ममध्ये लिहिलेल्या आहेत. टी नंबर, टी नेम, टी डेस्टिनेशन, ए आय डी,
A name, PID, P name, P address, age, BID, source, destination and B fare. तर बी फेअर इथे केलेला आहे, म्हणजेच हा फर्स्ट नॉर्मल फॉर्मचा टेबल म्हणजेच त्याचे कॉलम आपण ड्रॉ केलेले आहे. आता या टेबलमध्ये कोणताही कॉलम डुप्लिकेट दिसत नाहीये, तर सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये आपण या टेबलला डिवाइड केलंय आणि त्याचे सब टेबल्स बनवलेले इथे आपल्याला दिसत आहेत. तर टेबल 1 ट्रेनसाठी बनवलाय, ॲडमिन, पॅसेंजर आणि बुकिंग, म्हणजे आपण जी ER डायग्राम बनवली त्याचंच रिप्रेझेंटेशन टेबल फॉर्म मध्ये इथे दिसतंय. तर ट्रेनमध्ये टी नंबर, टी नेम आणि टी डेस्टिनेशन असे 3 कॉलम आहेत. ॲडमिन टेबलमध्ये AID आणि A नेम असे 3 कॉलम आहेत. पॅसेंजर टेबलमध्ये PID, P नेम, P ॲड्रेस, एज असे 3 कॉलम आहेत. तर बुकिंग टेबलमध्ये BID, सोर्स, डेस्टिनेशन आणि B फेअर असे 4 कॉलम आहेत. तर त्यानंतर मग या टेबलवरून आपण थर्ड NF अजून नॉर्मलाइज फॉर्म बनवलाय. तर पहिल्या टेबलमध्ये पॅसेंजर ID आणि BID कॉम्बिनेशन केलेलं आहे, म्हणजेच पॅसेंजर ID वरून आपल्याला पॅसेंजरचे डिटेल्स मिळू शकतात आणि BID वरून त्याने कोणतं बुकिंग केले त्याचे डिटेल्स इथे मिळू शकतात. त्यामुळे त्याच्यासाठी परत अगेन रिपिटेशन करण्याची गरज नाही. तर त्या ID वरून आपण बुकिंगच्या टेबलमध्ये ॲक्सेस करून त्याचा डेटा फेच करू शकतो. त्यानंतर ॲडमिनचा टेबल इथे दुसरा वेगळा केलेला दिसतोय. तसेच तिसरा टेबल BID म्हणजेच बुकिंग ID, ट्रेन नंबर, सोर्स, डेस्टिनेशन आणि B फेअर, म्हणजे तिसरा टेबल यासाठी बनवलाय की बुकिंग ID वरून आपण त्या ID वर जाऊन ट्रेन कोणती आहे, सोर्स, डेस्टिनेशन आणि B फेअर म्हणजेच त्याचे रेट्स काय आहेत ते आपण फेच करू शकतो. म्हणजे या टेबलवरून आपण प्रत्येक टेबलचा डेटा ॲक्सेस करू शकतो, म्हणजे अगेन डुप्लिकेशन किंवा रिपिटेशन इथे होणार नाही. तर हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नॉर्मल फॉर्म आपल्या रेल्वे रिझर्वेशन सिस्टीमचा आपल्याला दिसतोय. त्यानंतर पुढे बघूया या प्रॅक्टिकलमध्ये काय आहे. तर इथे आपला प्रॅक्टिकल नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. प्रॅक्टिकल नंबर 4 आपण पुढील व्हिडिओमध्ये सुरू पाहणार आहोत. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना या व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा डेटाबेस हा सब्जेक्ट आपल्या मराठी भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल. थँक यू.